इयत्ता 7वी नागरिकशास्त्र, धडा पहिला, आपल्या संविधानाची ओळख. आपल्याला माहिती आहे की यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे आपण समजून घेतलेले आहेत. बाळांनो, कुटुंब, शाळा, आपलं गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. आता हे आपण पाहत असताना तुम्ही समोर आपलं नागरिकशास्त्र म्हणजे इतिहास नागरिकशास्त्राचं पुस्तक समोर उघडायचं आहे. आपला संविधानाची ओळख हा धडा काढायचा आहे. तर आता बघा, आपलं एक घर आहे आणि या घरामध्ये आपल्या घरी आपण कसं वागावं हे सांगणारे काही आपल्याकडे लिखित नियम असतात का? कुटुंबात आपल्या नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसं वागावं याविषयी काही संकेत असतात. आता बघा, आपल्या या घरामध्ये तुमची आई वडील काळजी घेतात, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी आहेत. आपण शाळेमध्ये प्रवेशासंबंधी किंवा गणवेश किंवा अभ्यासाविषयी काही नियम असतात. विविध स्पर्धांचेही काही नियम असतात बाळांनो. तर अशा प्रकारे आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही आपण काय करतो? नियमानुसार चालत असतो. तुमच्या लक्षात येईल, आपल्या या संविधानाची आपण ओळख करताना बघा, आपल्या देशाचा कारभार ही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे काही नियम आहेत. हे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी आहेत त्या मात्र कशा असतात? व्यापक असतात. आपण बघा, आपल्याला घरामध्ये सांगितलेलं असतं, लवकर उठा, नियमित अभ्यास करा, जेवणाआधी हात धुवा किंवा मोठ्यांचा मान राखा. हे कुठे काही लिहिलेलं नसतं नियम, परंतु आपण ते काय करतो? पाळत असतो. तसं देशाचा कारभार मात्र जर पाहिला तर हा खूप मोठा असतो. आपल्या शाळा, गाव, शहर याचा कारभार त्यामानाने छोटा असतो. कळलं का? व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी काही लिखित अशा प्रकारचे आपण नियम करावे लागतात त्यासाठी. त्यानंतर आपण पाहिलं की शाळा, गाव आणि शहर या नियमांचं पालन करणं खूप काय असतं रे? आवश्यक असतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये काही गणवेश असतात, नियम असतात. त्यानुसार आपण काय करतो? दररोज ते शाळेचा गणवेश घालून शाळेत नियमित जात असतो. हे नियम आपल्याला केलेले असतात, बरोबर की नाही? त्याचबरोबर आपण माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये शांतता पाळावी अशा प्रकारचा हॉस्पिटलमध्ये नियम असतो. पुढे असे हे जे नियम आहेत ते आपण पाळणं आपल्याला काय असतं? बंधनकारक असतं. तुम्ही ट्रॅफिक पाहिलं असेल, ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून सिग्नल असतात. कळलं का? रस्त्यावरून गाडीने जाताना लाल रंगाचा सिग्नल दिला की गाडी काय करते? थांबवावी लागते. रहदारीचे हे काय सगळे नियम आहेत. तसंच हे जे नियम जसे आपण पाहिले की शाळेचा गणवेश, रहदारीचे नियम, हॉस्पिटलचे नियम, शांतता राखा किंवा एखादा खेळ असेल त्याचे नियम, त्या पद्धतीने आपल्या देशाचेही काही नियम आहेत जे आपण पाळणं सर्वांसाठी काय आहे? अतिशय बंधनकारक असतात. बाळांनो, अशा प्रकारे आपण आपल्या संविधानाची ओळख करून घेत आहोत. त्याच्यामध्ये मर्यादित रचना जर पाहिलं तर आता मर्यादित रचना म्हणजे कुटुंब, संस्था आणि संघटना. कुटुंब संस्था, संघटना यांची रचना मर्यादित असल्यामुळे त्यांचे नियमसुद्धा कसे असतात? मर्यादित असतात. परंतु आपला भारत देश जर पाहिला तर खूप मोठा आहे. त्याच्या सीमारेषा, त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि त्यानुसार आपल्या भारताचा जर विचार केला तर नियमांसाठी आपल्या देशाचं तयार केलेले काही नियम असे व्यापक नियम आहेत. तुम्हाला दिसतंय की त्यासाठी आपण भारताचं एक संविधान तयार करण्यात आलेलं आहे. ओके, हे नियम ज्या ठिकाणी लिहिलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? संविधान असं म्हणतो. या संविधानाची माहिती आपण बाळांनो या पाठात घेणार आहोत. चला, देशाच्या कारभारासंबंधीची तरतुदी ज्या आहेत त्यासुद्धा आपण एकत्रितपणे बघूया. आपल्याला संविधानाविषयी समजलेलंच आहे. बघा, देशाच्या कारभाराविषयी तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण संविधान असं म्हणतो. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे करणं, याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज आपण म्हणू शकतो. जनतेकडून निवडून जे काही लोक आलेले असतात
ते या निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार जर आपण पाहिलं हे स्थापन केलं जातं आणि संविधानातील या तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचं शासनावरती बंधन असतं. संविधानातील या तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो आणि संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. म्हणजे जे त्याच्यासाठी जुळणार नाहीत अशा प्रकारचे कायदे करता येत नाही. ज्या देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते त्या ग्रंथाला आपण संविधान असं म्हणतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर हे सुसूत्रपणे लिखित स्वरूपात या ग्रंथात नमूद केलेलं असतं. या पद्धतीने ज्या देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते त्याला आपण काय म्हणतो, संविधान असं म्हणतो. हे संविधानाचं बुक आहे. अशा पद्धतीने असे केल्याने आपले कायदे न्यायमंडळ काही जर चुकीचे असतील तर ते रद्द करता येतात. आपल्याला वेगवेगळ्या अशा प्रकारचे मूलभूत हक्क सर्वसाधारणपणे देण्यात आलेले आहे. समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, लक्षात येत आहे. त्यानंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. त्यास अशा प्रकारे शिक्षण अशा प्रकारचे काही कायदे आहेत. यांचे सगळे हक्क आपल्याला देण्यात आलेले आहेत. आपण ते वाचू शकतो. भारतीय आपण राज्यघटनेकडे आपण वळूया. आपण पाहिलं की संविधानातील तरतुदी अनेक विविध बाबींविषयी आपण माहिती घेतली. नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यामधील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा आणि राज्याचे अधिकारक्षेत्र या गोष्टी आपण पाहिल्या. त्यामध्ये आपण हे सगळं पाहत असताना संविधान, भारतीय राज्यघटना आपण त्याला म्हणतो, या भारताचं संविधान जे आहे त्याविषयी आपल्याला माहिती घेणार आहोत. मी आताच पाहिलं की निवडणुका, मतदान जे करतो आपण, या मतदारांनी केलेल्या मतदानातून जे प्रतिनिधी निवडून येतात ते सरकार काय करत असतात, स्थापन करत असतात. त्यानंतर संविधान दिलेल्या नियमांचं पालन करून या लोकप्रतिनिधीने मार्फत या देशाचा कारभार चालत असतो. आणि असं हे संविधान तयार होतं आणि संविधानानुसार राज्यकारभार करण्याचं तत्त्व जे बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेलं आहे. असं असलं तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचं एक स्वरूप वेगळं असतं. त्याचा इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादींची बाबी देशादेशातील भिन्नता असते किंवा वेगळेपण आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा आणि त्यांची उद्दिष्ट भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप अशा प्रकारचं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न हे त्या ठिकाणचं राष्ट्र करत असतं. बाळांनो, अशा पद्धतीने हे जे राष्ट्र आहे त्याने आपलं संविधान तयार केलेलं आहे. आपल्याला आपल्या संविधानाची काय आवश्यकता आहे ते आपण बघूया. की संविधान जे आहे या संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. मग हे फायदे जे असतात त्याच्यामध्ये आपण बघा, संस्था, संघटना, एखादी शाळा, बँक हे स्वतःच्या विकासासाठी आपली नियमावली तयार करत असतात. आपल्याला माहिती आहे. शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे संविधानात नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. अशा प्रकारची ही संविधान जे आहे ते आपण ओळख करत आहोत. शासनाला ते हक्क कोणतेही शासन असू दे त्याला हिरावून घेता येत नाही तुमचे हक्क. म्हणून नागरिकांचे हक्क हे कसे आहेत, नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हे अतिशय सुरक्षितरित्या राहू शकतं, हे आपल्या लक्षात येईल. संविधानातील जे तरतुदी आहेत या तरतुदीनुसार विचार केला तर राज्यकारभार करणं म्हणजे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासारखं आहे. कारण त्या सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला कुठेही वाव नसतो. बाळांनो, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील जो विश्वास आहे तो काय जातो, या संविधानामुळे वाढला जातो. ज्या नियमांवरचा विश्वास त्यांचा वाढतो त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणूस जे आहे या सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होत असते. संविधान
त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते, त्या दिशेने त्यांची वाटचाल या पद्धतीने चालू असते आणि वाटचाल करण्याचं बंधनही त्या राष्ट्रावर असतं. त्यातून जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्कांचं संवर्धन हे त्या आपल्या देशात होत असतं आणि पोषक वातावरण त्यामध्ये निर्माण होत असतं. नागरिकांच्या या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होत असते, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे हे संविधान किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. या संविधानाची आपण आणखीन काही गोष्टी बघणार आहोत, त्या पुढील भागात आपण बघूया. याआधी आपण पाहिलं की संविधानाची आवश्यकता काय आहे. आपल्याला माहिती आहे की संविधानाची आवश्यकता आहे, त्याचबरोबर शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागत असतो. त्यानंतर आपण त्यांना मिळालेले अधिकार, सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते वगैरे आपण पाहिलं. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे असतात हे निवडून जिंकून गेले असले तरी संविधानातील नियमाप्रमाणेच त्यांना वागावं लागतं वगैरे आपण पाहिलं होतं. स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, हे सगळे हक्क आपल्याला देण्यात आलेले आहेत. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे संविधानात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर पुढे आपण हे जे राज्यकारभार म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर हा जो राज्यकारभार, देशाच्या राज्यकारभारात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे आपण बघणार आहोत. देशाच्या सीमारेषांचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं महत्त्वाचं काम आहे. परकीय आक्रमणांपासून आपल्या देशाचं म्हणजे जनतेचं रक्षण करणं, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य यासारख्या राज्यकारभार म्हणजे काय हे आपण पाहत असताना बघतोय की रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य, सेवा, उद्योग, व्यवसाय यांना प्रोत्साहन देणं, दुर्बळ घटकांचं संरक्षण, महिला, बालके. आता हे संरक्षण म्हणजे देशाचे संरक्षण सीमा दिसतात. त्याचबरोबर आपण पाहिलं की आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक जे आहेत ते या ठिकाणी लढत असतात. आपण पाहिलं की दारिद्र्य निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं असतं. परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं आपण पाहिलं, दारिद्र्य निर्मूलन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, वेगविध हे व्यवस्थित व्यवसाय करणारे लोक आहेत, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यवसाय यांना प्रोत्साहन देणं, दुर्बळ घटक जे आहेत या घटकांचं संरक्षण करणं, महिला, बालके, त्याचबरोबर आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना, अशा अनेक बाबींवरती शासनाला कायदे करावे लागत असतात. आता या कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडून आणावे लागत असतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास आधुनिक काळातील शासनाला आवश्यक अशा अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागत असतात. यालाच आपण राज्यकारभार असं म्हणता येईल. हा जो राज्यकारभार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. संविधानाचा अर्थ आणि त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपला भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे आपण समजून घ्यावं लागेल. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी आपण बघूया. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. भारत आपला स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या या राज्यकारभारात ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार हे स्वतंत्र भारताचं जे राज्यकारभार आहे तो चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. आणि
त्यानुसार भारताचे संविधान काय झालं तर तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजेच आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान समिती म्हणजे संविधान सभा आपण ज्याला म्हणतो त्या नावाने ती ओळखली जाते. भारत स्वतंत्र झाला, ब्रिटिशांचं जे आधी सरकार होतं ते निघून गेलं आणि या स्वतंत्र भारताचं संविधान जे आहे या संविधान समितीची स्थापना झाली. तिला आपण संविधान सभा असं आपण म्हणतो. आता आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज सरकारने भारताच्या म्हणजे सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यावेळेला त्यांच्या सोयीनुसार प्रांत तयार केले होते. मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडलेले होते. आणि हे जे विभाग होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर या प्रांतामधील कारभार जो होता तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. हा स्वतंत्र भारताचा फ्लॅग आहे. इंग्रज सरकार हा आपला स्वतंत्र भारताचा नकाशा. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी हे 3 भाग जे दिसत आहेत ते मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत. आणि त्यानंतर ह्या ज्या दुसरे भाग दिसत आहेत ते आहेत या प्रांतामधील काही लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जाणारा जो कारभार आहे तो तुम्हाला दिसतोय. या देशातील काही भागात कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते, हे तुम्हाला लक्षात येईल. हे जे स्थानिक राजे होते ते कारभार करत होते. अशा भागांना त्यावेळेला संस्थाने असं म्हणत आणि त्याचे प्रमुख संस्थानिक म्हणून ते ओळखले जात असत. संविधान सभेत मात्र आपण पाहिलं की संविधान सभेत प्रांत आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी या दोघांचाही समावेश होता. म्हणजे प्रांताचे सुद्धा आणि संस्थानांचे. संस्थानं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पूर्वीचे जे राज्य होते त्यांची संस्थानं, त्यांची राज्य जी होती ती पूर्ण खालसा झाली नव्हती. त्यांच्याकडे ती सत्ता, राजसत्ता होती, तिथे राज्य होते. संविधान सभेत आपण पाहिलं तर या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. आता या 299 सदस्य होते त्या प्रकारची ही सभा भरवण्यात आली आणि या सभेमध्ये 299 सदस्यांनी भाग घेतला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद ह्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. ह्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, दिसत आहेत तुम्हाला. त्याचबरोबर या स्त्रियांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता. आपण याचा अभ्यास पुस्तक वाचून पुन्हा करणारच आहात. आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान होतं हे आपल्याला दिसून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान कशा प्रकारचं होतं ते आपण बघूया. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा होता मसुदा तयार करणं ही कामगिरी त्यांच्याकडे होती. त्यांच्या त्यांनी विविध देशांचा असा गाढा अभ्यास केलेला होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून संविधानाचा मसुदा एक तयार केला. त्यासाठी अनेक नेते जे होते त्यांचं सहकार्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला आणि त्यावर कलमवार प्रत्येक मुद्द्यानुसार त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. अनेक दुरुस्त्यासुद्धा सुचवण्यात आल्या. त्याच्यात संविधानाचा हा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचं, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं, तसेच संविधान सभेने केलेल्या सूचनानुसार मूळ मसुदा जो आहे त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचं जे महत्त्वाचं काम होतं, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. भारताच्या संविधान निर्मितीत या योगदानामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून असं पूर्ण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पूर्ण केलं. पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यतासुद्धा दिली आणि या शिल्पकाराने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे असं संविधान पूर्ण केलं.
त्याचा स्वीकार जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, आपल्याला माहिती आहे. 26 नोव्हेंबर 1949 संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला दिसत आहे भाषण करताना. या संविधानाची आठवण 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार आपण विचार केलात तर देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलेलं दिसतं आपल्याला. आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण आजही प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी आपल्याला दिसत आहेत की यांच्या या सहकार्यामुळे आपला भारत देशामध्ये प्रजासत्ताक हे राज्य अस्तित्वात आलं. 26 जानेवारी हा दिवस आपण पहिला प्रजासत्ताक दिन म्हणून आजही आपण साजरा करतो. आणि अशा प्रकारचा आपण या संविधानाची ओळख करून घेतलेली आहे. इथे हा पाठ संपतो. पाठाखालील प्रश्नांची सर्व उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत बाळांनो, आणि जे कळणार नाही ते विचारायचं आहे.